येताच. होय होय येईल. मामा येता मुंबईतून. मामा म्हणजे माझा भाव येता. आमचं मामा. हा. आई आता 2 मिनिटात येतली जाऊन. हॅलो. ताई काय तुम्ही कमान घेताय का आधी? हा आई करता. हो. तुझं नाव सांगी होती भात तरच ती आम्हाला. आई आता जाऊच्या गाईचा. दिव्या मसाल्याचं काम करूया तो ऑर्डरचा. मी आता मामा घालून जातो. चला झाला आता विषय संपलोच. आता या दिव्याकडे बोलतोय त्याला. अरे मी आता जातो. आई आता कळटी मारता. नमस्कार मंडळी, आता आपलं स्वागत आहे किचन मधनं. आणि आज बुधवार आता बुधवार म्हटल्याचं मासे. आणि आज आमच्याकडे काय मासे आहेत तुमका मी दाखवतोय. तर हे बघा सध्या मासे पण महाग आहेत भरपूर आणि चिकन पण महाग झालेला. तर दाखवते तुमका काय आहे. हे बघा इरडा आहेत आणि हे बोंबीलच. हे बघा साफ केले कापून दिले जरा. 100 रुपयाचे 4. इतके 100चे 4. भरपूर महाग मासे आहेत बाजारात सध्या. मुंबईत तसे पण बाहेर नाही येतात ना. हे आमच्याकडे काय लोकल समुद्रात ह्या होत नाही ना आमच्या. रत्नागिरी बेतडच नाही कदाचित. शक्यतो 200 रुपयानंच वाटो असता मुंबईचो. तुम्ही त्यांच्या आले मग 100 रुपयाचे ते. आणि ते खायचे ही इरडा बघा. ही वाईट बरी आहेत 50 रुपयाची दिले. त्यांचा तेल काढतात ना. तारले तारले हेच मोठे झाले काय तारले. हे बघ हेच तारले. सुटी करून घेऊ बाई. पेडियाची पण इरडा येतात आणि ही तारल्याची. काय थोडं वास असता. त्यांचं काय करतं हे बोंबील आता भाजूया. दिव्या भाजूच ना होय. आणि यांची आमटी. ह्याची आमटी करूया. सार करूया. हे काय साफ केले धुवून घेतलंस का झालं. हे कापून दिलं ना. हे तवा धुवू होय. धुवून मीठ लावू. हे काय भाजूचे मसाला फ्राय. मसाला फ्राय कर मस्त. आता भाजूचा काम दिव्याकडे. आगळ मसाला लावायचं जबरदस्त. काय भाजवाना. हे आता सुटी करता मध्ये. हे आता मी धुतोय आणि मीठ लावून घेते. आगळ आणि मीठ. आणि हे आता साफ करून घेते. ते म्हणले असं ते साफ करून घेऊया पटापट. झटपट कढी होते ती सिंपल आपली. आणि मग हे बोंबील. हा आणि आपण जो मच्छीचा मसाला वापरतो त्याच्यापासून कढी करतो. कढी आणि भाजको मसालो भाजूच्यासाठी यूज करतो. आणि आम्ही जे विकतो तेच मसाले आमच्या जेवणात असतात रोज. वेगळं काय करूची गरज नाही. त्यामुळे तुमका टेस्टची 100% गॅरंटी. हा पण तुमका मालवणी मसालो अनुभवचो असलो तरच. नाही तर बऱ्याच जणांका वेगळं मसाल्याची चव एक्सपेक्ट असता. म्हणजे त्यांना नुसती मिरची पुडवही असता. काही काही लोक असं मिरची पूड वापरतात. पण घाटी मसाला वापरतात. तसं आम्ही आता इकडनं असो. आमची लोकल लँग्वेज मालवणी असा. आम्ही सिंधुदुर्गातनं असो. आमची भाषा मालवणी असा. तर आमच्याकडे स्पेशल मसाला म्हणजे मालवणी मसाला. तो आमच्याकडे मिळतात. तुमका मालवणी मसाल्याची कोकणात येऊन जे तुम्ही हॉटेल आणि मासे वगैरे टाकता ती चव गावची असली तर हो मसाला तुमका एकदम बेस्ट असा. हा आणि एकदा वापरून बघा नंतर मग कळतं. आता मीठ मसाला आगळ आणि मीठ लावून घेऊया. आणि तोपर्यंत मी ती इरडा साफ करून घेतोय. आमचंही सरलो. तुमका नाही तो नाही आमचंही सरलो. आमका वाईट ठेवलेलो तोही सरलो. आणि आमका विकत घेऊचो लागतो. मंडई बनवची आपण म्हणतो ना घरगुती पद्धतीने बनवतो. जेव्हा व्हिडिओचा कॅप्शन वगैरे टाकतो तरी घरगुती पद्धत असा. सगळे मुवमेंट असं अनकट असत. तुमका काही याच्यामध्ये कट केलेला मिळाचा नाही. आता आपण असं लावून ठेवूया थोडं वेळ. म्हणजे आगळ आणि मीठ लागत एका. एकदम घरगुती पद्धतीने बनवताना तुमका दाखवतो. नाहीतर असं प्रोफेशनल शूट करून गेलात तर बरेच गोष्टी अवॉइड केलेल्या असतात. साईडला वस्तू दिसता कामा नये किंवा टाकू जाताच दाखवतो. असं काय नाही. थोडासा साफ करा किंवा ठरवून बोललेला वगैरे असं काही नसतं. असं डायरेक्ट. आणि वेळ नसतं हे असं करू. म्हणजे असं खास असं करू वेळ नसता. गोष्टी मारता मारता तुमच्या सोबत मस्त जा दिसतातच. होय येईल. मामा येता मुंबईतून. मामा म्हणजे माझा भाव येता. आमचं मामा. आई आता 2 मिनिटात येतली जाऊन. हॅलो.
दिव्याताई काय तुम्ही कमान घेताय का ती आई करता हा आई करता हो तुझं नाव सांगी होती भात असते आम्हाला आई आता जाऊच्या गायचा दिव्या मसाल्याचं काम करूया तो ऑर्डरचा मी आता मामा घालून जातले चला झाला आता विषय संपलोच आता या दिवसात बोलतोय त्याला कारण मी आता जातो आई आता कळटी मारता कारण तो कसं वर्षातला 2दाच गावा घेता आणि आता येतो ना उद्या परत लगेच जातो ना मी आता पटापटी साफ करून दिव्याक देतोय मी चालले आईची मुलाखत घेतोय मी कॅमेरामॅन मासे आई असे साफ करतात धबधबा पाहून पहिला तर आई खाली बसन करी जेव्हा ओटो नाही होतं जुने व्हिडिओ बघितला तर आता जरा इझी पडतात धबधबा इझी आणि आता तितक्या नाही जमणार खाली बसून कारण जागा कमी झाली ना अडकाळ जातात साफ करू सोपे असा ना एकदम सोपं आहे बघा एक दाखवतो तुमका नवीन अशात कोण तर कशी मेन साफ म्हणजे करू काय सुरी बरी आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ह्या बघी लागते का सगळ्या माशाचं ऑपरेशन झालं डायरेक्ट असं काढलं काय झालंय बघा भाजल्या तरी भारी लागतात नाही हम्म. गाठे नाही लागणार ना नाही पोटात तसं काय त्यांच्या राहणार नाही जास्ती औषध असतं नरमच हा इरडा थोडी नरमच असते हे बघा इझी साफ होतं कट मारलात लगेच पोटातला बाहेर मंडळी ब्रेक घेतलो खरा पण आई गेली मामाचं येऊचं टायमिंग झालेलो असा बाकीचं सगळ्यात दिव्यावरती आईन टाकलेलं आणि जाऊ गेली दिव्या करता इकडे बोट पकडले कारण फ्लॅश चालू असा मिररवरती हा होता रिफ्लेक्ट होतेली हे बघा जाऊया इकडे काय चालला दिव्यावर सगळी जबाबदारी आज इकडे बोंबीलचा मॅरिनेशन चाललेला असा काय काय लावलं मसाला आणि आलं लसूण पेस्ट लसूण पेस्ट मसालो नाचको मसालो हो आपलं मग ह्या वया काय ते मसाला फ्राय पीठच लावतोय आपला ते जरा मोठं वाटतं ना दोनच बाजू घेऊया साईज मोठी असते एका टायमात 2 बोंबील फ्राय सुके मस्त लागतात सुके पण लागतात आणि काय लागतात ठीक आहे फोडणी झाली बघ कोण पण वाटतं मामा काय मंडळी फोन वाजता मसाल्याच्या ऑर्डरचो ठसको बसला असता आता दिव्याकच सगळा पडला दोन्ही काम भात झालेलो ना कढी आणि बोंबील बस एवढाच लास्ट टाइम कमेंट होती की तू मासे खाणच नाही आता मासे कसे खाल्लंस म्हणा म्हणजे मी काटेरी मासे खाणे नाही कुठचेच आणि मासे जरी खाल्ले तरी फक्त मसाला असतातच वरतो जास्त कारण खाते बाकीचे कुठचे बांगडं सोडलं तर बाकीचे कुठचे जास्त मासे खाणे नाही बाकी ज्याच्यात काटो नाही तेच मासे खाते आवडीन म्हणजे बांगडेच आता बोंबील असत त्यात काटो नसतलो आणि रेग्युलर अन्न नाही त्यामुळे थोडी उत्सुकता असता कसे लागतले काय नाही लास्ट टाइम रवा फ्राय होते जे की मला आवडत नाही आणि हे असं आता मसाला फ्राय तुम्ही बघितलात तर त्याची टेस्ट नंतर बघूया कसे लागतात अगर आपल्याकडलं चांगलं होतं त्यामुळे एकदम मस्त लागतील आणि मसाला सुद्धा एकदम जबरदस्त कढी इकडे देऊन वाटप तर टाकल्यान असा मासे टाकल्यान की थोड्याच वेळात कढी पण रेडी होतं ती हे बघा कढी ऑन प्रोसेस असा पातळ करता का जाड करतलो जास्त कोण उद्या गुरुवार आहे ना उद्या प्युअर व्हेज परवा संकष्टी तर 2 दिवस काय व्हेज दोन्ही दिवस व्हेज आता मी कोण दिसलं वाटतं बाहेर कढी थोडे वेळ वाट बघितलो तर एक सुंदर कढी कढीलो बघू शकताय तुम्ही जबरदस्त कढी उकाळता मस्त आता क्लीन करून घेतलेले मासे हे बघा तारली मासो खूप काटेचं असतं बारके भाजून पण भारी लागतात जबरदस्त भाजी आहे का 1-2 हवे तू मसाला खातलं फ्राय तू खातलं 2 बघूया कुरकुरीत आपले छोटे एकदम छोटे वाले असतात ते टाक काबू घालू आता मॅरिनेशन करू बया कढी आता थोड्याच वेळात बनवून रेडी होतली मस्त दिसतात तर भारी 1 नंबर दोन्ही मसाले अवेलेबल असतात कॉन्टॅक्ट करा आणि हे बघा मुंबईला असं दिसतं भाजक्या मसाल्यात फ्राय केलेलो 1 नंबर वाटतं पकोडे असतात तसं वाटतं ना किती वेळ लागतो कढी जाऊ आता
अशीच तरी माशी शिजले का झाला आई जेव घेतली मग घराकडे. हो मामाकडे जाव. तर आता बघूया हे पण रेडी होऊन दे आणि इकडे कढी पण मस्त उकळून थोड्या वेळानंतर रेडी होते ती मस्त. आणि मग देऊया हे बघा एखादा मॅरिनेशन करताना आणि मग भाजताना थोडी वेळ वाट बघूया. मंडळी बोंबील तर भाजून झालेले असतात आणि हे आपलं सारली मासो असा किती जबरदस्त वाटतात बघा. इमॅजिन करा किती क्रिस्पी लागतले खाताना, लय भारी. कढी पण झाली ना, कढी पण रेडी असा झाकण मारलेला आवडती एक नंबरच दिसतोय. ताजे बघूनच वाटा होते, म्हणजे मगाशी बघून वाटा होते. मसाला भारी झाला असतो, बनला असतो. मोबाईल बघा बघू शकता कसले वाटतं, मस्त कडक झाले बघ, क्रिस्पी एक नंबर. मंडळी जेवण तर आपलं झालेलं असं आणि आपल्या आता तुम्ही पिशवी बघू शकताय. तर आपल्याला भेटाक कोणतरी इलेले खास मुंबईवरनं गावा गेलेले, म्हणजे त्यांची आज भेट झाली. आपल्यावरती प्रेम करणारे असत तर त्यांनी आपल्यासाठी काहीतरी गिफ्ट आणलेले, त्या तुमका दाखवते. अनबॉक्स तर आम्ही केलेलो, म्हटलं शेअर करूया. फोटो तुमका स्क्रीनवरती दिसत असतो. तर खूप चांगलं वाटलं भेटायला एकदम. तर बघू शकता सेंट असा आणि याच्यात 1 2 3 4 असत सेंट एंगेजचा असा आणि बघा हुडी आवडतात घालू, त्यामुळे ह्याच्यामध्ये हुडी असा आहे बघा असा मस्त एक हुडी आहे एकदम भारी. तर गिफ्ट तर एकदम भारीच असा, पण तुम्ही स्पेशली घराकडे येऊन भेटलात त्यासाठी तुमचे मनापासून आभार. आता घडी करून ठेवूया. आता आईची आणि वाट बघतो. मामा तर इलो असतो गुडामध्ये, आता सोडून आई आणि येते पहिल्यानंतर आपण जेवण करूया. त्यांची वाट बघूया येईपर्यंत. खूप वेळ झालेलो असा, पण फायनली आई आणि इली एकदाची मामाकडे जाऊची तिची इच्छा पुरी झाली जाऊन यायची. इलं पिशी भरून काय घेऊन इली मामाकडनं बघूया. मामा काय जेवण गाडी टाइमवर इली, आम्ही जाऊ आणि गाडी स्टेशनला लागा, पण दुसऱ्या एका लागले ना. हे बघ हे काय मोठं बिस्किटचं पुढं मिठाई. बरं मामा बरं. आज जेवण झाल्यानंतर काय म्हणतात डेझर्ट. काहीतरी सुरी होई होती. ती किती कष्ट करत आहे पाठी डोकडोक. पेढे होतात मस्त. दाखव दर्शनात दाखव बस झाला. तरी हे बघ भारी भारी मस्त भारी. आणि सुतर पेन आजीन तुझ्यासाठी दिले ना पाठवून. वा भारी आहे एकदम, गोड पण नाही आहे, मस्त ताजी आहे. आपण खाता मापाटला माका देते आजी दिल्यांनी काय तर अशी आजी दिल्याला पाठवून यावा मंडई आकरा. अजून पण भाकरी, अरे नाचण्याची भाकरी. आज टॉपच घेणं होत ना, पिशी भरून भरून काय काढता. काजीचे घर बाजलेले 2 काजीचे घर. मंडळी आजीन दिलेला खाऊक तर तुम्ही बघितलात, पण आता मगाचपासून ज्या गोष्टीची वाट बघत होतो जेवण. आता जेवूया मस्त. टाइम 10:30 वाजून गेलेले असत रात्री जेवायला, जास्तच झालं असतं. तुका न वाटत का आज तुमका जेवण दाखवते. ताट एकदम पूर्णपणे भरलेला असा आपला. मासे असं चिकन असा, माशाची कढी भाकरी भात दाखवते. हा बोंबीलचा. हे बघा असं जेवण असं चिकन, हे मासे, भात, भाकरी, माशाची कढी. आई इकडे बॉन्ड काय चावता जेव्हा जेव मस्त जेवणाचा आनंद घेऊया. कुडाचे मॅचेस बघत बघत आता जेवतो आम्ही. चला या.